आपला राजीनामा द्यायच्या आधीसुद्धा त्यांना विरोधी पक्षाचे लोक भेटत होते. म्हणजे थोडक्यात येणारे निर्णय हे राजकीय प्रेरित असतात किंवा नसतात, अशा प्रकारची चर्चा पुन्हा भारतामध्ये सुरू झाली. हे एकीकडे सुरू होत होतं. मग इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यांनी त्याची हाईट गाठली. त्यांनी सगळ्यात सोपा विषय ठरवला, अरे आपल्या आडवं कोण येतं आहे? सुप्रीम कोर्ट ना. आपल्या आडवे कोण येतात? न्यायमूर्ती ना. आपल्या पसंतीचे नेमून टाकू. म्हणजे येणारा एकमेव विरोध जर कमी करायचा असेल, आपल्या पसंतीचे तिथे लोक नेमून टाकू. मग काय होईल? कायदे करणारे पण आम्हीच, ते व्हॅलिड किंवा इनव्हॅलिड आहे ठरवणारे पण आम्हीच. येणारा एकमेव अडसर दूर होऊन जाईल. अशा प्रकारची रचना भारतात सुरू झाली. त्याला म्हणायला लागले कमिटेड ज्युडिशरी, पॅकिंग ऑफ द ज्युडिशरी. आपलीच माणसं बसवा. जसं आपण म्हणतो ना, कुठल्याही संस्था असते, सरपंच असतो, आणखी नगरसेवक असतो, आपलीच माणसं बसवा. असं आपली माणसं बसवा जसं आपल्याकडं असतं, तसं तिथे सुद्धा सुरू करण्याचं काम इंदिरा गांधीच्या काळामध्ये सुरू झालं. आणि मग आपलीच माणसं बसवा या कारणाखाली एक खटला निर्माण झाला. तो खटला असा होता, त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या काही गोष्टी चॅलेंज करण्यात आल्या, काही कायदे चॅलेंज करण्यात आले. आणि जेव्हा असे काही गोष्टी किंवा कायदे चॅलेंज करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये, तेव्हा आत्तापर्यंत झालेले सगळे न्यायमूर्ती कधी 5 कधी 11 असे असायचे. आत्तापर्यंत भारतामध्ये एकच खटला असा होता की त्यामध्ये 13 न्यायमूर्ती बोलवलेले होते. त्याला म्हणतात परमपूज्य केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. ह्या केशवानंद भारतीच्या केसमध्ये 13 न्यायमूर्ती होते आणि सलगपणे 60 दिवस सुप्रीम कोर्टासमोर एकच केस चालली होती. सलगपणे 60 दिवस एकच केस चालली होती आणि सुमारे 200 वकील अपिअर झालेले होते. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा एक ट्रक भरून ते टाईप केलेलं मटेरियल बाहेर काढण्यात आलेलं होतं. अशा प्रकारची भारताच्या तुमच्या माझ्या मूलभूत हक्काच्या चौकशीची केस 1973 साली निर्माण झाली आणि 24 एप्रिल 1973ला तो निकाल देण्यात आला, केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ. आणि त्या केसमध्ये 13 न्यायमूर्तींनी सांगितलं, बहुमतानं सांगितलं की पार्लमेंटला, संसदेला आपल्या हक्काचं परिमार्जन करता येणार नाही, ते व्हायलेट करता येणार नाहीत, झालं तर ते रद्द करता येतील. हेही आम्हाला समजलं. 13 लोकपैकी 7 लोक सरकारच्या विरुद्ध होते, 6 लोक इंदिरा गांधीचे किंवा सरकारच्या बाजूने होते. हा झाला घटनेचा भाग, घटनेच्या अभ्यासकाचा भाग, आमचा गीते साहेबांचा आणि घोगे साहेबांचा भाग. तुमचा काय भाग आहे ते सांगतो. जेव्हा 24 एप्रिलला हे घडलं, 25 एप्रिलला निकाल देणारे मुख्य न्यायमूर्ती निवृत्त झाले. आणि मग मुद्दा होता नवीन न्यायमूर्ती नेमायचेत, मुख्य न्यायमूर्ती नेमायचेत. लगेच ॲनालिसिस करण्यात आलं, सर्वे करण्यात आला. अरे तो सरकारच्या बाजूचं कोण कोण होतं ते पहा. आणि मग सरकारच्या बाजूचे जे होते ते सगळ्यात कनिष्ठ दर्जाचे किंवा कनिष्ठ नंबरचे न्यायाधीश होते. जस्टिस A.N. रे, न्यायमूर्ती A.N. रे हे सगळ्यात ज्युनियर जज होते. त्यांना सरन्यायाधीश व्हायला खूप काळ होता, पण इंदिरा गांधींनी ठरवून टाकलं यांना सरन्यायाधीश करून टाकूया. आणि मग त्यांना सरन्यायाधीश पद बहाल करण्यात आलं. का? सरकारच्या बाजूने निकाल दिला तर तुम्हाला सरन्यायाधीश पदही मिळू शकतं. आणि त्यांनी ते स्वीकारलं. हे झाल्याबरोबर 3 ज्येष्ठ न्यायमूर्तींनी आपले राजीनामे देऊन टाकले. आणि ते राजीनामे दिल्याबरोबर अशा प्रकारच्या त्या कनिष्ठ असलेल्या न्यायमूर्तींना सर्वोच्च पद देण्यात आलं. दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये याची चर्चा झाली. चर्चा होताना एक ज्येष्ठ सदस्य म्हणाले, द बॉय हू रोट द बेस्ट एसे गॉट द प्राइज. म्हणजे काय तर ज्या विद्यार्थ्यानं सगळ्यात सुंदर निबंध लिहिला त्याला पारितोषिक मिळालं. कोण विद्यार्थी? न्यायमूर्ती A.N. रे. त्यांनी इंदिरा गांधीच्या बाजूचा सुंदर निबंध लिहिला, त्यांच्या बाजूचं सुंदर निकालपत्र दिलं, मग त्याला बक्षीस देऊन टाकलं. काय बक्षीस दिलं? सरन्यायाधीशपद. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे काय पाहिलं पाहिजे, हे नेहमी एकमेकाची विरुद्ध नसतात, कधी कधी असं पण घडण्याची शक्यता असते. आणि मग तेव्हा आंबेडकरांची आठवण येते. आंबेडकरांनी सांगितलं हे होणार आहे पुढे, हे कधी एक तर कधी विरुद्ध काही पण होईल. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले हक्क प्रस्थापित करायचेत, ते मान्य करायचेत, ते सुरक्षित ठेवायचेत, अशी व्यवस्था आपल्या राज्यघटनेमध्ये आंबेडकरांनी आणि तज्ज्ञ लोकांनी करून ठेवलेली आहे.
म्हणजे ह्या सिस्टीम ऑफ चेक्स अँड बॅलन्सेसच्या मेथडमधून अशा प्रकारची रचना त्यांनी तेव्हा करून ठेवलेली होती. ही रचना करत असताना त्यांनी 2-3 गोष्टी करून ठेवल्यात. जर का पार्लमेंटने एखादा कायदा केला तर ते सर्वोच्च न्यायालय रद्द करेल. सर्वोच्च न्यायालयाच्या जर का काही चुका होत असतील तर ते पार्लमेंट त्यांच्या नेमणुका करताना ते कंट्रोल करेल. हे सगळं करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निर्माण झाली. अशा प्रकारच्या केसेस जेव्हा घडत असतात तेव्हा कधी कधी बघा सरकारचा हस्तक्षेप काय प्रकारचा असतो. एक छोटा किस्सा सांगतो आणि पुढच्या भागाकडे जातो. एक बहरुल इस्लाम नावाचे जज होते. बहरुल इस्लाम, आपल्याकडे नुसतं आयाराम गायाराम म्हणतो ना आपण, पक्षाचं असतं ते का पडलं तुम्हाला माहिती आहे. हरियाणामध्ये एक आमदार होते गायाराम नावाचे, आणि मग ते एका रात्रीत त्यांनी 3दा पक्ष बदलला होता. सकाळी एकीकडे, दुपारी एकीकडे आणि झोपताना तिसरीकडे, अशा 3 पक्ष बदलला. आणि म्हणून तेव्हापासनं पक्ष बदलणारा आयाराम गायाराम असं म्हणतात. मग ह्या आयाराम गायाराम फक्त काही राजकारणात नाही, आमच्याकडे पण आहे, वकिलीमध्ये तर आहेच आणि न्यायव्यवस्थेमध्ये पण आहे. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे न्यायमूर्ती बहरुल इस्लाम. हे गुवाहाटीचे किंवा आसामचे राहणारे होते. ते राजकारणी होते. 10 वर्ष ते लोकसभेचे खासदार होते. एक दिवस त्यांना वाटलं की अरे आता पुढारी पण बास झालं, हायकोर्ट जज होऊ म्हटलं. त्यांची नंतर नेमणूक झाली आसाम हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून. नुसते हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नव्हे, त्यांना एक दिवस मुख्य न्यायमूर्तीपद पण मिळालं. पण मग हे झाल्याबरोबर ते रिटायरही झाले. ते रिटायर झाल्यानंतर खासदार झाले. खासदारावरनं पुन्हा जज झाले. जजवरनं मुख्य जज झाले हायकोर्टाचे. रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर त्यांच्यावरती सरकारची एवढी मर्जी होती त्यांना डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचा जज करून टाकण्यात आलं. भारताच्या राज्यघटनेमध्ये आणि भारतीय संकेतामध्ये, घटनात्मक संकेतामध्ये, ज्याला मोरॅलिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, त्यात कुठेही अशी सोय नाही. मी आतापर्यंत 47 वर्षामध्ये अशा प्रकारची एकही केस वाचलेली नाही. ती इथं घडली. आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा रिटायर झालेल्या न्यायमूर्तींना कुठं नेमलं, डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात. असं आत्तापर्यंत दुसरं उदाहरण नाही. मग जर का तुम्ही राज्यकर्त्यांच्या मर्जीतलं असले तर काय होतं, तर तुम्ही रिटायर झाला तरीसुद्धा कुठे जाऊ शकता, तरी पण जज होऊ शकता. पण गोष्ट इथे नाही थांबली. ते सर्वोच्च न्यायालयाचे जज झाले, पण मूळ पिंड राजकारणी होता. ते सर्वोच्च न्यायालयाचे जज झाले आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्या. मग त्यांना परत गळ घालण्यात आली. अरे कशाला तिथे त्या न्यायमूर्तीला खूप अडचणी असतात, या राजकारणात परत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा दिला आणि लोकसभेची इलेक्शन लढवायचं ठरवलं. पण लोकसभा डिझॉल्व्ह झाली होती आणि इलेक्शनला थोडा उशीर लागत होता. तेवढं पण पेशन्स नसल्यामुळे शेवटी तेव्हाच्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा राज्यसभेवरती घेतलं आणि ते शेवटपर्यंत राज्यसभेचे सदस्य राहिले. म्हणजे बघा की जर का तुम्हाला काही वेगळं पण ठेवायचं असेल तर तुम्ही काय निवडलं पाहिजे, एक तर पुढारी व्हा, राज्यकर्ते व्हा, खासदार व्हा, आमदार व्हा, नाहीतर मग वकील व्हा किंवा न्यायमूर्ती व्हा आणि आयुष्यभर ते काम करा. घटना समितीसमोर विषय होता की जेव्हा एखाद्याला तुम्ही हायकोर्ट जज किंवा सुप्रीम कोर्ट जज नेमाल ना, त्यांनी रिटायर झाले, दुसरं काही काम स्वीकारायचं नाही. का बरं? जर का एखाद्या न्यायमूर्तीला रिटायर झाल्यानंतर कुठे गव्हर्नर पद मिळणार असेल, जसं आज मिळतं, कुठलं तरी महत्त्वाचं पद मिळणार असेल, ते सरकारच्या विरुद्ध निकाल देण्याचं धाडस करतील काय? हा मुद्दा जो आज आपण घडोघडी पाहतो आहोत तो तेव्हा चर्चेला आलेला होता. आणि तेव्हा आंबेडकर म्हणत होते, अरे असं नका करू, आणि अशा पद्धतीनं नियम करताना असं करा की कोणताही जज निवृत्त झाला तर त्यांनी त्यानंतर कोणतंही असं महत्त्वाचं पद स्वीकारायचं नाही, कमीत कमी 5 वर्ष तरी स्वीकारू नका. जर का आपण अमेरिकेत, इंग्लंडमध्ये किंवा पाश्चात्य देशाच्या घटना पाहिल्या तर तिथं नियम आहे, जर का कोणताही न्यायमूर्ती रिटायर झाला किंवा पद सोडलं, पुढचे 5 वर्ष त्यांनी कोणतंही अशा प्रकारचं पद स्वीकारायचं नाही. आपल्याकडे तशी पद्धत नसल्यामुळे काय होतं, सुप्रीम कोर्टातनं आज घरी गेले की लगेच उद्या गव्हर्नर म्हणून नेमणूक होते आहे, असं घडोघडी आपण पाहतो आहोत. एकाने फार सुंदर रिसर्च केला होता, एक 10 मिनटं घेतो अजून. एकाने फार सुंदर रिसर्च केला होता, संशोधन केलं होतं आणि संशोधनातनं एक रिपोर्ट केला आहे, पब्लिक रिपोर्ट आहे. ते असं म्हणतात की सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या कामाचा त्यांनी सर्व्हे केला होता, त्याचा अभ्यास केला होता आणि काही निष्कर्ष आणि काही अनुमान काढले होते. आणि ते असं म्हणतात की त्यांच्या टेन्युअरच्या, त्यांच्या कार्यकालाच्या पहिला अर्धा कार्यकाल ते सरकारच्या विरुद्ध निकाल देतात.
बघा कोणावर टीका केली गेली, सगळ्यातले ज्येष्ठ न्यायमूर्ती, भारतातले ज्येष्ठ न्यायमूर्ती, त्यांच्यावर अशी टीका केली एका पुस्तकामध्ये आणि अहवालाच्या आधारे की